स्वर्गीय राजाराम साळवी यांनी स्थापन केलेल्या आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिन सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायत येथे उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगरी सेनेचे प्रमुख प्रदीप साळवी होते। प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुरेश म्हात्रे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार सुलभा गायकवाड उपस्थित होत्या। महिला आघाडी प्रमुख मनीषा पाटील, युवा आगरी सेना प्रमुख राहुल साळवी, मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख तसेच विविध आघाड्यांचे प्रतिनिधी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथून मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी एआय तंत्रज्ञानाद्वारे आगरी सेनेच्या 40 वर्षाच्या वाटचालीवरील माहितीपट सादर करून दिवंगत राजाराम साळवी यांना श्रद्धांजली अर्पण केली। कार्यक्रमामध्ये खासदार सुरेश म्हात्रे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार सुलभा गायकवाड यांनी आगरी समाजाच्या प्रश्नांसाठी आगरी सेना ही प्रभावी संघटना असल्याचे सांगून कायम सोबत राहण्याचे आश्वासन दिले। कैलास पाटील, मेघनाथ पाटील आणि चंदूलाल घरत यांनीही समाज प्रबोधनावरती विचार मांडले। अध्यक्षीय भाषणामध्ये प्रदीप साळवी यांनी समाजातील मतभेद विसरून संघटित होण्याचं आवाहन केले। या सोहळ्यात 44व्या आंतरराष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मनीषा विद्यालयाच्या मुलींच्या संघाचा तसेच दिव्यांगांसाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे किशोर धुमाळ यांचा देखील विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे। यावेळी आगरी सेनेच्या कलाकार मंचच्या महाराष्ट्र प्रदेश पदावरती संतोष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली। या वर्धापन दिन सोहळ्यास युवा आगरी सेना, विद्यार्थी परिषद, महिला आघाडी, ओबीसी फेडरेशन, कामगार एकता, रिक्षा टॅक्सी युनियन, माथाडी युनियन, फेरीवाला संघटना, कलाकार मंच, वैद्यकीय विभाग, विधी विभाग इत्यादी विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित आपल्या कार्यकारिणीचा स्वागत सत्कार त्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये एक मिनिट त्यांनी जे विचार दिलेले आहेत ते आपल्याला पुढे न्यायचे आहेत। नरेंद्र महाने, पराग नरेंद्र महाने, हर्षद तुकाराम धरण, इकडे समोर बघा, समोर। आगरी समाज हा लढाऊ समाज आहे आणि ह्या जिल्ह्यात 5 जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव आहे। आणि आता साळवी साहेबांनी जे आम्हाला आदेश दिलेले जाण्यापूर्वी त्यांचा मिशन होता 2029चा 2029चा मिशन आगरी सेनेचा एका झेंड्याखाली सर्व संघटना आगरी सेनेच्या ज्या आगरी समाजाच्या आहेत ते त्यांचे एक विचार होते आणि त्या सगळ्या संघटना एकत्र आम्ही 29पर्यंत करण्याचा प्रयत्न करू। हा 40वा वर्धापन म्हणजे आमची परीक्षाच आहे एक प्रकारची। ही याच्यात जर आम्ही नापास झालो, कारण का बरेचसे साळवीसाहेब गेल्यानंतर आगरी सेनेचं काय असे राजनीतीमध्ये उमटलेले विचार होते। आज सगळ्यांना दाखवण्यासाठी आमचे आगरी सेनेचे बहुजन समाजाचे सगळे आपले मंडळी इथे आलेली आहे। जसे पंढरपूरला वारकरी जातात पंढरीतला, तसेच हे 1 ऑगस्टला जवळजवळ 40 वर्षापूर्वी आता जवळ येत आहेत। आता आपल्याला तुम्ही बघितलंच असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे साळवी साहेबांचे जे विचार आहेत, कारण का साळवी साहेबांनी जे मला विचार मांडायला सांगितले, आज मी काय भाषण वगैरे करणार नाही। साळवी साहेबांनी जे विचार मला सांगितलेले जायापूर्वी 15 दिवस अगोदर आणि 15 दिवस अगोदर त्यांनी जे विचार सांगितलेले आहेत ते लोकांना मला सांगायचं आहे। आज नाही, आगरी सेना आणि 40 वर्ष एखादी संघटना 40 वर्ष चालवणं हेच मोठं कर्तृत्वाचं काम आहे। आणि स्वर्गीय राजाराम साळवींनी ही अतिशय कौशल्याने त्यांची टीम बरोबर घेऊन संबंध ठाण्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये आगरी सेना जी आहे ती फोफावली। ती त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आणि त्यांच्या संघटन शक्तीमुळे फोफावली आणि त्याच्यामुळे 40 वर्ष ही संघटना 365 दिवस कार्यरत असताना आपल्याला बघायला मिळते। 40वा वर्धापन दिन ज्यांनी या समाजाला एकत्र केलं, समाजाला एक दिशा दिली, ते स्वर्गीय राजारामजी साळवी साहेब यांच्याशिवाय सतत त्यांची उणीव भासून आणि कमीपणा म्हणजे आज ज्यांनी हे स्थापित केले, आज 40 वर्षाच्या इतिहासात ते पहिल्यांदा आमच्यासोबत नसतील आणि म्हणून सर्वप्रथम तर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आहे। सर्व समाज बांधवांना आजच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छाही देतो आहे आणि मी एवढंच आवाहन करेन की जे साळवी साहेबांनी
स्थापनेच्या वेळेस बोलले होते, आमच्या समाजासाठी एक संदेश होता, जो संदेश आजही आमच्यासाठी एक आमची उद्याची शक्ती आहे. शौर्याचा व्यापार थांबवा, पराक्रम सत्कारणी लावा. कारण आमचा समाज हा खूप विभागला गेला होता, अनेक राजकीय दृष्ट्या असेल किंवा इतर काही विषयांनी, आणि म्हणून त्या समाजाला एकत्र केलं. आणि आजही खरोखरीच ती वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे. कारण समाजाची जी काही कामं असतात, असं काही नाही समाजात बाकी काय आपण पाहिलं असेल की शक्यतो आमच्या समाजाकडून कुठल्याही समाजावर अन्याय होत नाही, आणि आम्हीही आमच्या समाजाच्या फक्त न्याय हक्कासाठी मांडतो, तेही सगळ्या इतर समाजांचा आदर राखून.